राज्यभरातल्या नागरिकांना सतर्क करणारी बातमी। नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळलेत। 7 वर्षाचा मुलगा आणि 13 वर्ष मुलीचा अहवाल एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे। 3 जानेवारीला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता। दोन्ही मुलांना खोकला आणि तापाची लक्षणं होती। दिलासाची बाब अशी की या दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल न करता घरीच उपचार करून त्यांची प्रकृती सुधारली आहे। दरम्यान नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहूया। आपल्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आहे। सर, 2 एचएमपीव्हीचे जे संशयित रुग्ण आढळले, नेमकं काय वस्तुस्थिती त्या संदर्भात? नाही, सकाळपासून जे मीडियामध्ये सुरू आहे की नागपूरमध्ये 2 पॉझिटिव्ह आढळले, अत्यंत चुकीचं आहे। हे 2 पेशंट जे ओपीडी बेसिसवर त्यांचं सॅम्पल घेतलं होतं त्या प्रायव्हेट हॉस्पिटलनी आणि पॅनलच्या याच्यामध्ये ते सस्पेक्टेड आलेले आहे। त्यामुळे त्यांचं सॅम्पल आम्ही सिक्वेन्सिंग आणि फर्दर सिटी व्हॅल्यूसाठी वगैरे आपण एम्सला आणि पुण्याला आपण पाठवत आहोत आणि ते रिपोर्ट आल्यावर आपल्याला डिटेल त्याच्यामध्ये कळणार। परंतु सद्यस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये घाबरण्याची कसलीच आवश्यकता नाही आहे। आणि हा जो व्हायरस आहे जो आपण बोलत आहोत, ह्युमन मेटानिमोनिया व्हायरस, हा 7 ते 15 वर्षाच्या याच्यामध्ये कॉमन व्हायरस आहे आणि 2001मध्ये याचं डिटेक्शन झालेलं होतं नेदरलँड्समध्ये। त्यामुळे सध्या घाबरण्याची कसलीच त्याच्यामध्ये कारण नाही। आणि आजच हेल्थ डिपार्टमेंटनी जे व्हायरल डिसीज असतात त्याचं प्रिव्हेन्शनसाठी व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू त्याचं ऑलरेडी लेटर काढलेलं आहे, ते मी आपल्यासोबत शेअर केलेलं आहे। आणि नागपूरकरांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही CS, MOH, मेडिकल कॉलेजचे डीन यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे। आणि आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून पॅनिक न वाढण्यासाठी आणि लोकांमध्ये कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण हे गाईडलाईन सर्क्युलेट करा। आणि ॲज अ कलेक्टर आणि माझी पूर्ण हेल्थ टीमकडून मी आश्वासन देतो की सध्या घाबरण्याची कोणतीही गोष्ट नागपूर जिल्ह्यामध्ये नाही आहे। लोकांमध्ये जी भीती आहे की चीनमध्ये जे व्हिडिओ किंवा तिथनं ज्या बातम्या येतात त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? नाही, माझी अजून एक विनंती करतो की जनतेला एक विनंती करतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर भरोसा न करून काही असेल तर आम्ही सांगू ना। जसं आज तुम्ही म्हटलं की सस्पेक्टेड व्हायरस आला तर आम्ही तुम्हाला बोलून तुम्हाला आम्ही फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन दिली, तर तसं काय असेल तर आम्ही तुम्हाला मीडियाला बोलवून आम्ही लोकांना सांगू। त्यामुळे चुकीचे व्हॉट्सअप व्हिडिओ, चुकीचे यूट्यूब व्हिडिओ बघून घाबरण्याची कसलीच कारण नाही आहे। प्रशासन सज्ज आहे आणि असं काही झालं तरी आम्ही तुम्हाला कळवू, नाही झालं तसं तरी तुम्हाला कळवू। त्यामुळे उगीच्याच अफवांवर नागपूरकरांनी भरोसा करायला नको। विलगीकरण कक्ष किंवा या गोष्टीची गरज पडेल किंवा त्यासाठी तयारी आहे? सध्या नाही आहे तयारी। तुम्ही बघितलं कोविडमध्ये प्रशासनाने चांगलं काम केलं, त्यामुळे घाबरण्याची कसलीच गोष्ट याच्यामध्ये नाही आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।